एक साध्या रिक्षा चालकापासून महाराष्ट्राच्या सर्वात मोठ्या राजकीय मैदानावर पदार्पण करणारे एकनाथ शिंदे आणि त्यांचा एक वेगळा जीवन प्रवास आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। 9 फेब्रुवारी 1964 रोजी साताऱ्यातील दरे गावात जन्मलेले एकनाथ शिंदे साध्या कुटुंबात वाढले। ठाण्यातील मंगला हायस्कूलमध्ये 11वी पर्यंत शिक्षण घेतले आणि नंतर कुटुंबाच्या परिस्थितीमुळे शिक्षण अर्धवट सोडावे लागले। राजकारणापूर्वी त्यांनी ऑटो रिक्षा चालक म्हणून कष्ट केले, मेहनत केली आणि जनतेच्या जवळ राहणे शिकले। 1980 साली एकनाथ शिंदे यांना आनंद दिघे यांनी राजकारणात आणले व त्यांची 1997 मध्ये ठाणे महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून राजकारणाची सुरुवात झाली। 2001 मध्ये सभागृह नेतेपद प्राप्त केले आणि 2002 मध्ये ठाणे महानगरपालिकेत पुन्हा निवड मिळवली। 2014 आणि 2019 मध्ये कोपरी 5 पाखाडी मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेचे आमदार झाले। ऑक्टोबर 2014 ते डिसेंबर 2014 पर्यंत विरोधी पक्षनेते म्हणून काम केले। 2014 ते 2019 या काळात ते सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे संवर्धन मंत्री होते। 2019 मध्ये सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री आणि महाविकास आघाडीच्या कॅबिनेटमध्ये मंत्री म्हणून काम केले। त्याच वर्षी गृहमंत्री आणि 2020 मध्ये ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्त झाले। 2018 मध्ये शिंदे शिवसेनेचे पक्षनेते बनले। 2022 मध्ये शिंदे आमदारांसह गुजरातला गेले आणि ज्यामुळे राजकीय संकट निर्माण झाले। उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला। 30 जून 2022 रोजी त्यांनी महाराष्ट्राचे 20वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली। 4 फेब्रुवारी 2024 रोजी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांना शिवसेना ही खरी शिवसेना असल्याचा निर्णय दिला आणि 5 डिसेंबर 2024 रोजी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली। 2020 मध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून कला शाखेची पदवी प्राप्त केली। गरीब कुटुंबातील मुलगा म्हणून रिक्षा चालवताना मेहनत करणारा, संघर्षातून नेतृत्व तयार करणारे आणि जनतेसाठी समर्पित राहणारे एकनाथ शिंदे हे आज महाराष्ट्राच्या राजकारणातील एक ठळक, प्रभावशाली आणि प्रेरणादायी नेते म्हणून उभे आहे।